आज आपल्या आदिवासी जमातीमध्ये अत्यंत निंदनीय, क्रूर आणि खेदजनक अशी घटना घडलेली आहे। आमच्या कोळी बांधवांमधल्या एका पिताला जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने सरकार दरबारी, प्रशासन दरबारी हेरपाट्या मारून सुद्धा जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे नैराश्यातून, वैफल्यातून आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। ही अत्यंत निंदनीय अशी घटना आहे। मला प्रशासनाला फक्त एवढंच सांगायचं आहे की या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 299 च्या कलमाप्रमाणे त्याला जन्मठेपेची आणि आजीवन कारावासाची शिक्षाही झाली पाहिजे। तर मी जाग आणू इच्छिते की गेल्या कित्येक वर्षांपासून आमचा हा आदिवासी जमाती समाज हा जात प्रमाणपत्रासाठी झगडतो आहे, संघर्ष करत आहे, तरी वारंवार आम्हाला जात प्रमाणपत्रासाठी लांब जावं लागतंय, धुळे नंदुरबार गाठावं लागतंय, पैसे मोजावे लागतंय आणि सातत्याने संघर्ष करावा लागतोय की आमचा कोळ्यांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही, तुमची मुंबई जाम करायला आम्हाला वेळ लागणार नाही। त्यामुळे आमच्या ह्या विनंतीची, आमच्या ह्या इशाऱ्याची तुम्ही दखल घ्यावी। जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या ज्या काही जाचकाठी तुम्ही लावलेल्या आहेत या शिथिल कराव्या, सुलभ कराव्या, जेणेकरून लवकर आम्हाला आमचे जात प्रमाणपत्र मिळेल असा GR तुम्ही काढावा अशी विनंती मी सरकारला करू इच्छिते। आज आमच्या कोळी जमातीतील एक कुटुंब नायक हरपला आहे, त्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। मुलांच्या शिक्षणासाठी हतबल होऊन आज एका पित्याला आपले जीवन संपवावं लागले, एक टोकाचं पाऊल उचलावं लागले आणि ही अत्यंत खेदजनक, निंदनीय अशी घटना आज आमच्या कोळी जमातीमध्ये घडलेली आहे। त्यामुळे आम्हाला सर्व समाज बांधवांना आज एकत्र येण्याची वेळ आलेली आहे। आम्ही संपूर्ण कोळी जमातीतील सर्व समाज बांधव त्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत।